नमस्कार. आज आपण बघणार आहोत इतिहासाचा तिसरा धडा, ब्रिटिश सत्तेचे परिणाम. मागच्या धड्यामध्ये आपण बघितलं की इसवी सन 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोचले. आणि ह्या भौगोलिक शोधामुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर व्यापार करण्यासाठी येऊन पोचल्या. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेमध्ये उतरले. आणि मग त्यातूनच इसवी सन 1600 मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही केली. मग ही जी काही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही भारतामध्ये झाली, त्या कंपनीचा व्यापार करण्याच्या निमित्ताने इंग्रज हे भारतात आले. तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना कडवा विरोध झाला. नंतरच्या काळात इंग्रज पोर्तुगीज संबंध मैत्रीचे होऊन हा विरोध कमी झाला. परंतु भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच, डच व स्थानिक जे काही सत्ताधीश होते त्या सर्व सत्ताधीशांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. दुसरा मुद्दा आहे इंग्रज व मराठे. मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते, कारण मुंबई हे बंदर होते आणि बंदर असल्यामुळे त्याच्या आजूबाजूचा जो काही परिसर होता त्या प्रदेशावर आपले वर्चस्व मिळवण्याचा इंग्रजांचा प्रयत्न होता. परंतु हा जो प्रदेश होता ह्या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट अशी पकड होती. माधवराव पेशवे त्यावेळी पेशवे पदावर होते. त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चुलते रघुनाथरावांनी पेशवे पदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मिळाली. आणि आतापर्यंत मराठ्यांच्या राजकारणामध्ये ब्रिटिशांना प्रवेश मिळाला नव्हता, तो प्रवेश हा रघुनाथरावांच्या लालसेपोटी हा मिळाला गेला. 1774 ते 1818 या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात 3 युद्धे झाली. पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले, त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली. 1782 साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले. हा सालबाईचा तह म्हणजे काय, तर 17 मे इसवी सन 1782 रोजी मराठे आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात महादजी शिंदे यांच्या मध्यस्थीने झालेला हा तह होता. या तहामुळे 7 वर्ष चाललेल्या पहिल्या इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती झाली. या तहाने इंग्रजांना ठाणे व साष्टी बेट हे देण्यात आले. पुढचा मुद्दा आहे आपला तैनाती फौज. 1798 मध्ये लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे धोरण होते. त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले. या करारान्वये भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन हे देण्यात आले. मात्र त्यासाठी काही अटी ह्या घालण्यात आल्या. त्यातली पहिली अट होती, भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे. त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा. म्हणजेच राज्यकर्ते भारतातले, पण त्यांच्या जे काही लष्कर असेल ते मात्र त्यांनी कोणाचं ठेवायचं, तर इंग्रजांचं. आणि त्या इंग्रजांच्या लष्कराचा खर्च सुद्धा कोणी द्यायचा, तर त्या भारतीय राज्यकर्त्यांनीच द्यायचा, असं त्या अटीमध्ये होतं. दुसरी अट होती ती म्हणजे इतर सत्ताधीशांनी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच संबंध ठेवावे. म्हणजे त्या राजाला, एखाद्या राजाला जर दुसऱ्या राज्याशी संबंध ठेवायचे असतील तर ते ठेवण्यासाठी त्यांना इंग्रजांची परवानगी किंवा इंग्रजांची मध्यस्थी जी आहे ही आवश्यक असे.
तिसरी जी अट होती ती म्हणजेच आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजेच प्रतिनिधी ठेवावा. म्हणजेच दरबारामध्ये जी काही माहिती होईल, दरबारातल्या सर्व गोष्टी ह्या त्या प्रेसिडेंट मार्फत ह्या इंग्रज अधिकाऱ्यांना ह्या कळणार होत्या. म्हणजे सर्व सत्ता जी आहे ही सर्व सत्ता फक्त नावाला त्या ठिकाणी राजा असणार होता, पण बाकी सर्व सत्ता ही इंग्रजांच्याच ताब्यात ही असणार होती. भारतामधील काही जे सत्ताधीश होते, ह्या काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली आणि ज्यांनी ही पद्धत स्वीकारली त्यांनी आपले जे स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य ते गमावून बसले. 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हा जो काही करार झाला, हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी केलेला हा तह काही मराठा सरदारांना मान्य नव्हता. त्यांना इंग्रजांची गुलामी ही स्वीकारायची नव्हती किंवा इंग्रजांचे वर्चस्व हे त्यांना मान्य नव्हते. आणि त्यातूनच दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले. त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला आणि मग हा वाढत चाललेला जो काही हस्तक्षेप आहे तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारलं. या युद्धात त्यांचा पराभव झाला. 1818 मध्ये त्यांनी शरणागती पत्करली. याच दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. शिंद्यांच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक यांनी मुघल बादशहाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला. छत्रपती प्रतापसिंह पेशवाईचा अस्त झाला तरी सातारचे छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहांशी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्याची त्यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली. परंतु नंतर त्यांना गादीवरून पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात आले. तेथेच त्यांचा 1847 मध्ये मृत्यू झाला. छत्रपती प्रतापसिंहांचे कारभारी रंगो बाबूजी गुप्ते यांनी इंग्लंड पर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या न्याय मिळवण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून 1848 मध्ये सातारचे राज्य खालसा केले. माहित आहे का तुम्हाला, छत्रपती प्रतापसिंह यांनी सातारा शहरात येवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादरा येथे तलाव बांधून त्याचे पाणी शहरात खेळवले. शहरात रस्ते बांधले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. मुलामुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकण्यासाठी पाठशाळा बांधली. तेथेच एक छापखाना काढला आणि अनेक उपयुक्त ग्रंथ छापून घेतले. 1827 साली राजनीतीविषयक संभानीती नावाचा एक ग्रंथ लिहून छापला. त्यांनी साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडापर्यंत रस्ता तयार केला. तोच रस्ता पुढे महाडपर्यंत नेण्यात आला. छत्रपती प्रतापसिंह हे दररोज रोजनिशी स्वतः लिहत असत. आता आपण बघणार आहोत ब्रिटिश सत्तेचे भारतावरील प्रत्यक्ष झालेले परिणाम हे कोणते होते. त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजेच दुहेरी राज्यव्यवस्था. रॉबर्ट क्लाइव्हने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. आता दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय, तर महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले. म्हणजे महसूल कंपनीने गोळा करायचा, तर शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे काम हे बंगालच्या नवाबाकडे ठेवले. यालाच दुहेरी राज्यव्यवस्था असे म्हटले गेले. दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले. कारण महसूल हा कंपनीचे लोक येऊन, अधिकारी येऊन तो जमा करत होते आणि तो महसूल कर रूपाने सामान्य जनतेकडून मिळालेला महसूल
ते स्वतःच्या खिशात घालत होते. भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिलेला असल्यामुळे इंग्लंडमधील जे अनेक व्यापारी होते, हा व्यापाऱ्यांना आता कंपनीचा हेवा वाटत होता, कारण त्यांना व्यापार हा भारतामध्ये करता येत नव्हता. कंपनीच्या भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली. तेव्हा कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे केले. मग इंग्लंडच्या पार्लमेंटने केलेले कायदे हे कोणते होते? तर 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. या ऍक्ट नुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स हा गव्हर्नर जनरल झाला. मुंबई व मद्रास इलाख्यांच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला. त्याच्या मदतीला 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली. 1784 मध्ये पिटचा भारतविषयक कायदा मंजूर झाला. कंपनीच्या भारतातील राज्यकारभारांवर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला. 1813, 1833 व 1853 मध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने केले. अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आले. इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठ नवी प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली. मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल व न्यायसंस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ. पुढचा मुद्दा आहे मुलकी नोकरशाही. भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम त्याने घालून दिला आणि मग त्यासाठीच त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढवले. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाची जिल्हावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असे. महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी असे. अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे ही भरती केली जाऊ लागली. इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे जो प्रमुख आधारस्तंभ होता तो म्हणजेच लष्कर व पोलीस दल. भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाचे संरक्षण करणे, नवे प्रदेश हस्तगत करणे व भारतातील इंग्रजांविरुद्ध उठाव मोडून काढणे ही लष्कराची कामे होती. तर देशात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचे काम असे. म्हणजेच लष्कर व पोलिसांद्वारे आता इंग्रजांनी नवीन प्रदेश हस्तगत करणे, त्या प्रदेशांचे रक्षण करणे आणि जर त्यांच्या विरोधात जर कोण उठाव करत असेल तर तो मोडीत काढण्यासाठी सुद्धा त्यांनी लष्कर व पोलीस दलाची व्यवस्था ही निर्माण केलेली होती. न्यायसंस्था. इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवी न्यायव्यवस्था स्थापन केली. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय व फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केले. त्यांच्या निर्णयाच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालय स्थापन केले. कायद्यापुढील समानता. भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते.
न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जाई. लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली. सर्व भारतात एकच कायदा लागू झाला. कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्व इंग्रजांनी रूढ केले. यामध्ये जर आपण बघितलं तर आपला भारत देश मोठा आणि तिथे जाती व्यवस्था ही मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे प्रत्येक जातीचे वेगवेगळे असे न्यायदानाचे कार्य हे गावामध्ये केले जायचे. इंग्रजांनी खरं पाहता हा कायद्यापुढे सर्व समान हे तत्व इंग्रजांनी लागू केलं ते एका अर्थाने चांगलंच होतं. पण दुसरी जर बाजू बघायला गेला आपण तर या पद्धतीमध्ये सुद्धा काही दोष होते. युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय व वेगळे कायदे अस्तित्वात होते. नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत. न्याय ही सामान्य लोकांसाठी खूपच खर्चिक बाब होती आणि हे खटले वर्षानुवर्षे हे चालवले जात होते. आणि भारतातील जी काही सर्वसामान्य जी जनता होती त्या भारतातील सर्वसामान्य जनतेला वर्षानुवर्षे हे खटले चालवणे हे काही शक्य नव्हते. इंग्रजांची आर्थिक धोरणे. प्राचीन काळापासून भारतावर आक्रमणे होत राहिली. अनेक आक्रमक भारतामध्ये स्थायिक झाले. ते भारतीय संस्कृतीशी समरस झाले. त्यांनी जरी येथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाहीत. इंग्रजांचे मात्र तसे नव्हते. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते. औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती. या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली. त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला. परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले. म्हणजे इतर जे काही आक्रमक भारतामध्ये आले, मुघल असतील, फ्रेंच असतील, डच असतील किंवा पोर्तुगीज असतील, याने भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये कुठलेही बदल ते करायला गेले नाहीत. पण इंग्लंडले जे आहे हे इंग्लंडने मात्र आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा लक्ष घातले आणि त्यामुळे भारताचे मात्र मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण हे होऊ लागले होते. यापुढील धड्याचे स्पष्टीकरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.